नमस्कार येवकार. आम्ही आसात उत्तर गोंयांतल्या महत्वाच्या वेपारी केंद्र म्हणून ज्याची वळख आसा ते म्हापशें शहरान। आणि हे म्हापशें शहर हे सदांच गोंया भितर सगळ्यान गाजपी वेगवेगळ्या कारणां खातीर वेगवेगळे वाद विवाद, वेगवेगळ्यो घडामोडी, वेगवेगळी आंदोलनां, ह्या सगळ्या गजाली खातीर गाजपी म्हणटात ते म्हापसा शहर। गोंयची एक प्रमुख बाजारपेठ, पुराय आशिया खंडान ज्या बाजारपेठीक एक वेगळी वळख आसा, पुरातन अशा पद्धतीची बाजारपेठ, ज्या बाजारपेठीचेर पुराय उत्तर गोवा आणि त्याच बरोबर आमच्या शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कितलेशेच लोक हे आपल्या बारीक सारीक धंद्यातल्यान, बारीक सारीक वेपारांतल्यान पोट भरतात, अशा पद्धतीची ही प्रमुख बाजारपेठ। आयज ज्या तरेन ह्या शहराचो विकास जावपाची गरज असली, तो विकास तर आमकां मातूय दिसना, पुणून ह्या शहराची दिसान दीस आयज वाट लागत आसा। इतले बरे बरे लोक ह्या शहरान आसात, तरी पूण ह्या शहराची नेमकी ही परिस्थिती कित्याक, ह्या पुराय विशयाचेर आमी आयज चर्चा करतले। ह्या म्हापसा शहराच्या वेगवेगळ्या विशयांक न्याय मेळोवन दिवपा खातीर म्हापसा शहरान रावपी जे मूळ म्हापशेकार आसात, त्या मूळ म्हापशेकारांक संरक्षण मेळचे ह्या खातीर प्रयत्न करपी आणि म्हापशाची बाजारपेठूय व्यवस्थीत पद्धतीन चलची आणि नागरीक म्हणून म्हापशेकारांक सगळ्यो व्यवस्थीत नागरी सुविधाय मेळच्यो, अशा पुराय वेगवेगळ्या विशयांचेर सरकारा कडेन झगडी मारपाक लागून, सरकारा कडेन कायदेशीर लढो दिवपाक लागून आणि म्हापसा म्युनिसिपालिटीक एक शिस्त हाडपाक लागून एक नवी संघटना म्हापसान तयार जाल्ली आसा, टुगेदर फॉर म्हापसा। ह्या संघटनेचे वांगडी, प्रमुख वांगडी आयज आमच्या बरोबर आसात। ह्या संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश राणे, जनरल सेक्रेटरी जितेश बाब कामत, ट्रेजरर राजेश मराठे, व्हाईस प्रेसिडेंट विजय भिके आणि मॅडम मिसिस मेधा जाधव सेक्रेटरी आमच्या बरोबर आसात। वेगवेगळ्या पक्षांकडे संबंधित असपी हे लोक, वेगवेगळ्या व्यवसायान असपी आणि म्हापशान एक आपली वेगळी वळख अशा पद्धतीन हे सगळे पदाधिकारी ह्या टुगेदर फॉर म्हापसा ह्या झेंड्या सकयल आयज एकठांय येयल्लेले आसात। तांच्या कडल्यान आमी जाणून घेतले की म्हापसा शहरान सध्या प्रमुख समस्या कितें, कशा तरेन ह्या समस्याक तोंड दिवपाक तांचो प्लॅन कितें आसा आणि फुडल्यो आता ज्यो पालिकेच्यो निवडणुको जावपाच्यो आसात, त्या पालिकांच्या निवडणुकांकडे ही संघटना कशा तरेन पळयतात, या साबार विशयाचेर आमी आयज तांच्या बरोबर चर्चा करतले। आमी सुरवात करूया संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश राणे। महेश राणे हांची वेगळी वळख करून दिवपाची गरज ना। म्हापसा म्हटल्या उपरांत महेश राणे हांचे नाव हे ऑटोमॅटिक सगळ्यांक परिचित अशा पद्धतीन आसा। वेगवेगळे सामाजिक विषय जावं, राजकारण जावं, म्हापशाशी संबंधित वेगवेगळे विषय जावं, म्हापसा शहरूच न्हू तर पुरा राज्यभरातल्या वेगवेगळ्या विशयाचेर आंदोलनान एके तेंपार सदांच मुखार असपी ॲडव्होकेट महेश राणे। ते रावपी म्हापसा शहराची आयज अशी परिस्थिती आणि त्यांच्या सारखे मनीस आयज त्या बाबतीत कांयच करपाक शकना, अशी ही विचित्र परिस्थिती म्हापसा शहराचेर नेमकी आयली कित्याक, आणि ही संघटना स्थापन करून आता तांकां ज्या पद्धतीन मुखार वचचें पडटा ते प्रयत्न त्यांचे यशस्वी ठरतले काय कितें। पहिली गजाल आमी सुरवात करूया। तुम्ही संघटना स्थापन केल्या उपरांत पहिली बरी गजाल आमकां पळोवपाक मेळ्ळी ती म्हटल्यार म्युनिसिपालिटी ॲक्टान काय सुधारणा सुचोवपी तुम्ही एक बिल ड्राफ्ट सरकाराक प्रेझेंट केल्लें आसा। हे नेमके बिल कितें आणि ह्या बिलान तुम्ही कितें कितें सुचोवण्यो सरकाराक केल्यात? नमस्कार। सर्वप्रथम गांवकरी चॅनलाचे हांव हार्दिक आभार व्यक्त करता की तेंच्यांनी वेळात वेळ काढून या आमच्या संघटनेच्या संदर्भात माहिती जाणून घेवपाक लागून आज आमच्याकडे तेंच्यांनी वार्तालाप केला, त्याबद्दल तेंचे हांव आभार व्यक्त करता। तसेच टुगेदर फॉर म्हापसा ही संघटना स्थापन करपाचो प्रश्न कित्याक येयलो तर प्रत्येक जण वैयक्तीकरित्या आपली व्यथा सरकार दरबारी, म्युनिसिपालिटी प्रत्येक लेवलाचेर आपली व्यथा व्यक्त करतात, पण खंय तरी तांकां एक सामुहीक प्लॅटफॉर्म आजपर्यंत नसले। गेली 30 वर्सां आमी राजकारण जवळसून पळयता, पण म्हापशा आसा तशेंच आसा। आमी विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत जर म्हापशा शहर पळयलें जाल्यार भितून कसलीच सुदारणा जावना। एके टायमार आमी म्हणटाले म्हापशा ही कलेची खाण, परंतु आज थंय सगळ्यान रवींद्र भवनाक लागून म्हापशा शहर वंचित आसा।
आणि अनेक समस्या, गार्बेजची समस्या, रस्त्याची समस्या, पार्किंगाची समस्या, म्हापसा म्हणजे समस्याचे आगर अशी ही आज परिस्थिती आहे. लोक आमकां हसता, शेजारची गांवां जी आसा थंय त्या गांवांतले लोक पयलीं म्हापशा शहरान येताले कित्याक हेरिटेज मार्केट म्हणून तेजे वैभव आसले. आणि ही संघटना स्थापन करपाचे जे वैभव पयलीं म्हापशा शहराक प्राप्त जाल्लें ते गत वैभव प्राप्त करपाक लागून ही संघटनाचो खरो म्हटल्यार मूल हेतू आसा आणि तेका लागून जन्म जाल्लो आसा. आणि हेका लागून आमी आज सगळ्या थरांतले डॉक्टर, इंजिनियर, वकील, मागीर टीचर अशे सगळ्या थरांतले आणि थोडे रिटायर ऑफिसर अशे सगळ्यांक घेवन आमी ही संघटना केल्या. आमी आज पर्यंत नगरपालिकेक आमी निवेदन दिलां, सरकारी दरबाराक आमी म्युनिसिपालिटी एक्टाच्या संदर्भात आमी निवेदन दिल्लेलें आसा की जेणे करून सामान्यांतलो सामान्य मनीस आपलो आवाज सरकारपर्यंत पावोवंक शकता. जशी ग्रामसभा आसा तशीच आमी वॉर्ड सभा, नगर सभा ही जावची म्हणून रेडी सारखे ड्राफ्ट बिल आमी डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन तसेच सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट तांकां आमी सुपूर्द केल्लेले आहा. आणि टोटल आमी तेजेर तांकां रेडी ड्राफ्ट बिल दिल्लेले आसा जेणे करून एक सामान्य मनीस आपलो वॉर्ड सभाच्या माध्यमातून तो आवाज ते उठोवंक शकता. आणि ह्या अनुषंगान हेचो जन्म झाला. आमी ही स्थापना आमची फोरम रामनवमी दिसा आमी ही स्थापना पत्रकार परिशद घेवन अनाउन्स केली आणि खूप लोकांचो आता बरो प्रतिसाद आसा की ज्या लोक बाबडे सारखे वंचित असले, आवाज उठोवंक शकना ते आता आमकां एप्रोच जाता. आणि आमी आता लोकांपर्यंत आमी वयतले आणि आमची जी कितें भावना आसा, जी कितें आमी आमची संघटना करपाचे तेजे मागचो जो हेतू आसा तो हेतू आमी लोकांपर्यंत स्पश्ट करतले आणि लोकांच्यो समस्या जाणून घेतली, लोकांच्यो भावना जाणून घेतली, म्हापशा तुमकां कशें अपेक्षीत आसा. आणि त्या दृश्टीन आमी संपूर्ण 20 वॉर्डान आमी भोंवतले आणि फुडली दिशा आमी लोकांक सांगतले की तुमी आमकां सजेस्ट करा की तुमच्या वॉर्डांतली परिस्थिती कितें आसा, आमदार कितें करता, नगरसेवक कितें करता आणि नगरसेवका कडसून तुमची अपेक्षा कितें आसा. ही भावना घेवन आज आमी लोकां समोर वयतले जेणे करून परत जे पयलींचे वैभव परत प्राप्त जावचे ह्या अनुषंगान आमी त्या दृष्टीन काम करतले. म्हाका खात्री आहा की संपूर्ण म्हापशाची जनता आमच्या ह्या आंदोलनात सहभागी जातले आणि त्यांच्या मार्फतूच आमी हे करू शकतले अशें म्हाका दिसता. टुगेदर फॉर म्हापसा ह्या संघटनेची संकल्पना आणि कशा तरेन ही संघटना फुडें वचपाक सोदता त्याच्या विशयी ॲडव्होकेट महेश राणे हांणी माहिती दिल्लीच आसा. आता म्हापसा म्हटल्या उपरांत दर एकल्याक पयले दिसता तो म्हापसाचो बाजार आणि म्हापशाच्या बाजाराचे वेगवेगळे विषय असतात. वेगवेगळे विषय इतल्याच खातीर की हो बाजार म्हटल्यार सर्वसामान्य गोंयकारांचो एक सगळ्यात व्हडलो आधार. कारण हातूंतल्यान फक्त म्हापशाचेच लोक हांगासर वेपार व्यवसाय करतात अशें ना, पुराय उत्तर गोंयचे लोक, गांवागांवांतले शेतकार, गांवागांवांतले कारागीर, प्रत्येक मनीस जो उत्तर गोंयांतल्या वेगवेगळ्या गांवांत जे कितें पिकयतात, जे कितें आपल्या हातांतल्यान कला करता, अशे वेगवेगळे विषय ह्या बाजारपेठेचेर हे सगळे लोक अवलंबून आसात. आयज ज्या तरेन मायग्रंटाचो एन्क्रोचमेंट, मायग्रंटांचो अतिरेक ह्या बाजाराचेर जायत चल्ला आणि हांगासर गोंयकार म्हणटात तो नामशेष जायत आसा अशी परिस्थिती आयज बाजाराचेर येयल्ली आसा. एक म्हटल्यार हांगासर गोंयकारांचें अस्तित्व आयज कमी जाताना आमकां दिसता, बाजाराची सुरक्षा आयज खंय तरी धोक्यान गेल्ली आमकां दिसता आणि बाजाराच्या नांवार ज्या पद्दतीन भ्रष्टाचार चल्ला वेगवेगळ्या माध्यमांतल्यान ह्या पुराय परिस्थितीचेर कंट्रोल हाडप खरेंच शक्य आसा काय कितें. आणि जर शक्य आसा जाल्यार टुगेदर फॉर म्हापसा ह्या संघटनेचो नेमको बाजारपेठीच्या बाबतीत कितें प्लॅन आसतलो, बाजार हो शिस्तबद्ध कसो आसचो, हांगासर प्रत्येक गोंयकाराक पोट भरपाची संधी कशी मेळटली आणि ज्या तरेन मायग्रंट इन्फ्लक्स आज बाजाराचेर वाडला आणि आमचे गोंयकार थंय सामके म्हणजे धंद्या शिवाय आणि असे बेश्टे पडत आसात तेचेर नियंत्रण हाडपाक लागून टुगेदर फॉर म्हापसा ही संघटना कशा पद्दतीन काम करतली ह्या विशयी म्हाका दिसता जनरल सेक्रेटरी जितेश कामत हेच आमकां व्यवस्थित पद्दतीन सांगपाक शकतात. किशोर बाब, म्हापसा मार्केट हे आत्ता आमचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट महेश राणे हाणें सांगिल्ल्या प्रमाणे हेरिटेज मार्केट म्हणून प्रसिद्ध आसा. आणि हेरिटेज मार्केटा म्हापसा बाजार जे आसा, बाजारपेठ ही फर्स्ट प्लॅन बाजारपेठ इन गोवा.
पोर्तुगीज कालीन म्हणजे पोर्तुगीज 1960 बांदिल्ली बाजारपेठ आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून बांदिल्ली अशी बाजारपेठ आसा. पूण आज जर त्या बाजारपेठीची हालत पळयत जाल्यार आफ्टर इंडिपेंडन्स चडशे ह्या 30 वर्सांत, कारण आमी भुरगीं आसतना सुद्दां जर बाजारांत वचत जाल्यार बरें चलूंक मेळटालें. व्यवस्थीत अशी ती बाजारपेठ डिझायन केल्ली आशिल्ली. व्यवस्थीत जे गोंयकार म्हणजे स्पेशली म्हापशेकार, म्हापशेचे व्यापारी जे थंय व्यापार करता तांकां बऱ्या तरेन थंय व्यापार करूंक मेळ्ळो. इतलो व्यापार सारको करूंक मेळटालो की म्हापशा इज द रिचस्ट सिटी. वन्स अपॉन अ टायम म्हणूच ना, आज सुद्दां जर तुमी काडत जर बँकेक विचारचें जाल्यार तुमकां ते सांगतले की म्हापसा इज द रिचस्ट सिटी. म्हापसान सगळ्यांत चड डिपॉझिट्स आशिल्ले लोक आसा आनी हे व्यापारा खातीर जालो. म्हापशेचें नांवूच व्यापारा वयल्यान पडलां. सो हांगा पयलीं बोटी येताल्यो तारीच्या नदीर आनी तारीच्या नदये वयल्यान सगळो माल हांगा देंवयताले आनी अशें करून हाका पूर्ण व्यापारी लोकांचे एक टावन जाली तयार. आनी ताज्या खातीर ही बाजारपेठ पोर्तुगीजांनी हांगा उबी केली तेन्ना. आनी ह्या बाजारपेठीन सगळ्या तरेचो वेगवेगळे कडल्यान व्यापार येतालो आनी तो मागीर व्यापार जे भायर सायडीचे विलेजीस आसा, जे विलेज एरिया आसा किंवा सिंधुदुर्ग जिल्ल्याचे लोक आसा, हे सगळे येवन हांगा खरेदी करताले. अजून सुद्दां हांवें पळयलां की खूब जाण वास्कोचे सुद्दां लोक, म्हाका स्वताचे रिलेटिव्स बी आसा, ते वास्कोच्या शुक्रारच्या बाजारात म्हापशा येता आनी वस्तू वेगवेगळे कडधान्य बी घेतात. अशे तरेतरेचो व्यापार जो आसा तो म्हापसा येतालो आनी ताज्या खातीर म्हापसा एक वैभव प्राप्त जाल्लें. आनी हे वैभव फक्त वेल्दी लोकांक मेरेन सीमीत नाशिल्ले, तर हांगा वेल्थ आशिल्ली. वेल्था खातीर हांगा बरें एज्युकेशन प्रमोट जालें आनी हांगा बरे विचारवंत लोकांची वर्दळ वाडली. ताज्या उपरांत फ्रीडम फायटिंगान सुद्दां जे आसा ते म्हापशा एक केंद्र स्थान आशिल्लें पयलीं पासून. आनी मागीर आफ्टर लिबरेशन पॉलिटिक्सानूय गोंयच्या जर पळयत जाल्यार म्हापशा एक केंद्र स्थान आशिल्लें. आनी ह्या सगळ्याचो जर मूळ आमी पळयत, जर केंद्र स्थान पळयत जाल्यार म्हापशेची बाजारपेठ, जी बाजारपेठ सारकी व्यवस्थीत अशी प्लॅनिंग करून फायर ब्रिगेड तेन्ना सुद्दां ताणें विचार केल्ले की एक जर फायर ब्रिगेड फाल्यां उजो लागत जाल्यार ती भितर येवंक शकताली. कसले ट्रक फाल्यां गार्बेज जो प्रश्न आज म्हापशान उपस्थित जाला बाजारपेठेन, हे गार्बेज उखलुपा खातीर व्यवस्थीत ट्रक भितर व्हरपाक मेळटालो. अशा तरेचे वेगवेगळ्या सुविधांनी आमी जर पळयत जाल्यार आतां म्हाका ते दिसना, पूण पयलीं म्हापशा बाजारांत जर वचत जाल्यार थंय ते हे आसताले अंडरग्रावंड जे सिवेज सिस्टम आसा ताजे जे गॅस वचपा खातीर जे वेंट आसताले, वेंड पायप्स, ते सुद्दां वेंड पायप आशिल्ले तेन्ना. आतां ते दिश्टी पडना खंयच, पूण तेन्ना तांणी वेंड पायप केल्ले. ते काळे एक 2 फुटाचे अशे वयर भायर सरिल्ले आशिल्ले. आनी अशा तरेचे विविध अशे म्हणजे आमी म्हणूंक शकता एक मॉडर्न मार्केट त्या काळा वयले आशिल्ले. पूण आज जर पळयत जाल्यार आज ते आनी मॉडर्न जावपा पेक्षा आतां ते फाटी गेला. म्हणजे तेन्ना जे मॉडर्न आशिल्ले ते आज सामके म्हणजे औरंगजेब कालीन कशें जाला ते आतांचे सुद्दां न्ही अशें ते मार्केट म्हणलें जाता. कारण आज वचत गार्बेज प्रश्न आसा, हेल्थ डिपार्टमेंटाक नोटीस काडची पडली फिश मार्केटाक की आमी तुमची लायट कनेक्शन आनी उदकाचें कनेक्शन कापता म्हणून. तेन्ना खंय तरी धांवपळ करून मार्केटान मातशें ते क्लिनींग केलां. तेन्नाच्यान खंय तरी मातशें फिश मार्केट क्लीन दिसता. पूण पूर्ण जर मार्केटान रावंड मारत आज ताची सामकी परिस्थिती वायट आसा. वता थंय आनी हाचें मूळ कारण म्युनिसिपालिटीज आसा. कारण म्युनिसिपालिटी इज ओनर ऑफ दॅट मार्केट. म्हापसा नगरपालिका हो त्या मार्केटाचो ओनर जाल्यार हो जो ओनर आसा तो आपल्या त्या मार्केटा खातीर कांयच करिना. थंय जर पळयत जाल्यार जाता तितले वेंडर्स भरपाची ट्राय चालू आसता. वेंडर्स वता थंय तुमकां वेंडर्स दिसता. रस्त्यार चलपाक जागो ना, फुटपाथेर चलपाक जागो ना. तुमी जर रस्त्यार मदीं वचच्या कोणाचो पाटलो आपटतलो, खंयचे आनी कितें आपटतले अशी परिस्थिती आसा. आनी ह्या गजाली खातीर जे व्यापारी आसा, शॉपकार आसा आनी वेंडरां मदीं झगड्यो पेटत आसता. आनी हाचे पूर्ण जबाबदारी म्हापसा म्युनिसिपालिटी जो कावन्सिलर आसा, जो कावन्सिलर मार्केट कमिटीचो प्रमुख आसता, जो प्रेसिडेंट आसता, ताचेर अख्खी जबाबदारी आसता. पूण तो एकूच काम करता, मार्केट कशें सुदरप ते पळयना. तो पळयता की आपल्याक कसो इन्कम स्वताक मेळटा, स्वताची डेव्हलपमेंट कशी जाता हातूंत ताजो चड रस आसता. तो मार्केटाची डेव्हलपमेंट कशी जाता हातूंत ताका रस ना. तो जाता तितले वेंडर भरता कारण ताका तांचे कमिशन मेळटा. आनी ताच्या खातीर आज म्हापशा सारके अधोगती कडेन वचत चल्ला. आज आमी म्हापशान एक समज उजो लागलो जाल्यार फायर ब्रिगेड भितर घेवपाक जागो नासता. कारण जे रस्ते फायर ब्रिगेडी खातीर दवरल्या त्या रस्त्यारूच सगळे वेंडर बसयल्ले आसा.
भितर तुम्ही मार्केटान अशी अक्षरशः परिस्थिती जाली न्ही, सगळे धाकटे जाल्ले आसा, सगळ्याक मेळटा थंय वेंडरांकूच जागा दिल्ली आसा. आणि सेकंड गोष्ट अशी जाता, वेंडर आशिल्ल्या कारणान तांचे ती सत्र लावप जाता. ती सत्री लायिल्ल्या कारणान फाटलो जो व्यापारी आसा, मूळ व्यापारी म्हापशेचो आसा, जाचे डिस्प्ले असता, जाचे शॉप असता, ते दिश्टी पडना. आणि तांचोय व्यापार ताच्या खातीर खालवला, तांचोय व्यापार तांच्या खातीर जी आवक आसा तांची ती देंवल्या. आणि हे आमकां गजाली कित्याक कळटा काय, व्यापारी आमी खुबदां तांचे कडेन उलयता तेन्ना ते आपले दुख्ख व्यक्त करता की आमची आज परिस्थिती अशी म्हापशा जाल्ली आसा की म्हापशा मार्केटान आमीच भायले जाल्ले आसा म्हणून अशी परिस्थिती तांची जाल्ली आसा. कारण आनी आमी टुगेदर फॉर म्हापसा हाजो मुख्य जे हेतू आसा, गतवैभव प्राप्त करून दिवप म्हापसाक. म्हणजे गतवैभव जर म्हापसाक प्राप्त करून दितलो जाल्यार पयले मुख्य म्हणटा ते बाजारपेठ. कारण बाजारपेठीनूच आमकां वैभव प्राप्त करून दिल्ले तेन्ना. सो आज बाजारपेठ ती सुदरावप हे सगळ्यात व्हडली जबाबदारी टुगेदर फॉर म्हापसाचेर आसा. आणि ती सुदरावपा खातीर पयले कितें आसत जाल्यार म्युनिसिपॅलिटी इलेक्शन्स. कारण आमी जरी ए पॉलिटिकल असले हाजो अर्थ असो न्ही की आमी इनडायरेक्ट पार्टिसिपेशन करूंक शकना. टुगेदर फॉर म्हापसा आमचेर आरोप जाता की आमी फक्त इलेक्शना पुरते ते केला बी म्हणून, पूण ते इलेक्शना पुरते करूं ना. इलेक्शन इज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट. फाल्यां डेव्हलपमेंट वी कॅनॉट डू विदाउट इलेक्शन, विदाउट पार्टिसिपेटिंग. मे बी इट इज कितें म्हणटा इनडायरेक्ट पार्टिसिपेशन, बट वी हॅव टू पार्टिसिपेट इन इलेक्शन प्रोसेस. जर इलेक्शन प्रोसेस आमी म्हणत ना आमकां इलेक्शन नाका, आमकां पॉलिटिक्स नाका, आणि बाकीचे आमी जर करूंक गेलो गजाली जाल्यार ते कितपत जातले हो क्वेश्चन मार्क आसा. कारण आज जर बरे कावन्सिलर म्हापश्याक दिना जाल्यार म्हापशा फुडें सरूंक शकना. आज जर मार्केट परिस्थिती सुदरयतलो, ती कमिटीचो जो हेड आसतलो म्युनिसिपल कमिटीचो तो बरो जाय. आणि आज आमी ताजेर लक्ष धरून आसा. आज आमी ठरयला की जे म्युनिसिपल इलेक्शन जातले आमचो प्रयत्न आसतलो की बऱ्यांतले बरे कॅन्डिडेट दिवप जे म्हापशेचे बरे करूंक शकता, तांचे मन स्वच्छ आसा, म्हापशा खातीर तांच्या मनान प्रेम आसा, अशे कॅन्डिडेट आमी दिवंक सोदता. पूण हांगा फक्त पयशार प्रेम करपी आनी स्वताच्या डेव्हलपमेंटार प्रेम करपी आणि आमदाराचे बावले जावन रावपी, आमदाराची कटपुतली पपेट जावन रावपी आमकां कावन्सिलर नाका. आणि त्या दृश्टीन आमी प्रयत्न करतले, कित्याक म्हापशा खातीर आमची जी आयडियाज आसा ती खूब व्हडली आसा, आमचे विजन खूब व्हडलें आसा म्हापशा खातीर, स्पेशली म्हापशा मार्केटा खातीर. आणि ताच्या खातीर ते विजन जर फुडें व्हरतलो जाल्यार एक प्रामाणीक मनीस जो म्हापशेचे बरे चिंतून राजकारणान आयला अशा मनशांची आमकां कावन्सिलर म्हणून गरज आसा. म्हापशाचे राजकारण हे सदांच म्युनिसिपालिटी वयल्यान सुरू जाता. ज्याच्या हातान म्युनिसिपालिटी तो म्हापशाचो आमदार, अशी म्हापशाच्या राजकारणाची एक सूत्रता जाल्ली आसा. 5 फावटी निवडून आयिल्ले बाबूश हांचो सदांच म्हापसा म्युनिसिपालिटीचेर सदांच कंट्रोल उरलेलो आसा. पयलीं तांणी आमदार जावच्या पयलीं म्युनिसिपालिटीचेरूय तांणी काम केल्लें. आयज तांचो पूत 2 फावटी म्हापशान निवडून येयला. आमदार, म्युनिसिपालिटी हे दोनूय एकट्याच कडेन, आणि तातूंतल्या तातूंत आमदारा कडेन सत्ता, इतल्यो सगळ्यो गजाली आसूनय बीन म्हापसा शहराचे प्रश्न कित्याक सुटावे जायना? म्हापसा शहराच्या बाजारपेठीची जी वातावरण सुरू आसा ती कित्याक थांबना? आणि म्हापसाच्या कॉमन नागरिकांक ज्यो सिव्हिल एम्युनिटीज मेळपाक जाय, नागरी सुविधा मेळपाक जाय, त्यो कित्याक मेळना? हाच्या विशयी म्हाका दिसता संघटनेचे उपाध्यक्ष विजय भिके हाच्या परस दुसरो मनीस कोण व्यवस्थित पद्धतीन सांगपाक शकना. सो विजय भिके कडल्यान आमी समजून घेवया म्हापशाचे राजकारण कितें. आमदारा बरोबर म्युनिसिपालिटी आसा, फाटली 14 वर्सां भाजपाचे सरकार गोंयान आसा, 12 वर्सां केंद्राचे इंजिनूय ह्या इंजिनाक जॉईन केल्ले आसा. म्हटल्यार ही 14 वर्सां तुमची म्युनिसिपालिटी सत्ते बरोबर आसा, सत्तेतलो मनीस तुमचो आमदार आसा, तरी पूण म्हापशाची अशा तरेन कित्याक वाट लागल्या? विजय बाब हाचेर कितें सांगतले तुमी? पयलीं आमी पळयलां की बीजेपीच्या हांगा येवच्या पयलीं ओपोजिशन पार्टीचो म्युनिसिपालिटी आसताली, आनी जशे जशे बीजेपी आयले तेच्या उपरांत म्हाका दिसता म्युनिसिपालिटी आनी बाजारपेठ आनी म्हापशाचेर लक्ष हो गेल्लो ना. आमी लास्ट 2020 पळयता, 25 पळयता की 15 वॉर्ड आसले तेजे 20 वॉर्ड जाले. आनी 20 वॉर्डान आमकां सांगलें की डेप्युटी CM आदले स्वर्गीय फ्रांसीस डिसोजा आसले, तेणी सांगलें की जेन्ना आपूण 15 चे 20 वॉर्ड करता तेन्ना ज्या वॉर्डाची मतदारसंघ एरिया कमी आसतली आनी तेन्ना सगळ्या वॉर्डाचो डेव्हलपमेंट जातलो. पण तशें आमकां पळोवंक येवना, कारण आमी जी वॉर्डां तेंच्यांनी चेंजीस केले पळय ते
आपले नगरसेवक खंयचे तरी बीजेपीचे कार्यकर्ते बऱ्या लोकांनी थंयसर हाडूंक ना. जशें जितेश कामतान सांगलें की बरे लोक येयल्ले जाल्यार खंय तरी कितें जातलें म्हणून. आनी जेन्ना थोडे 2-3 जाण बरे येयले तांकां खंय तरी आमिशां दाखोवन आपले खुर्ची दिवन तांकां थंयसर कन्वर्ट केलें. आपले हितून पपेट कशें केलें. आमी पळयता की लास्ट 5 इयर्सच्या टर्मान 4 फावटी चेअरमॅनशीप बदललो गेलो तेंच्या भितूनच. आनी ही झगडी ही संगीत खुर्ची करून 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 म्हाका दिसता म्हापशा कडेन लक्ष गेल्लो ना. आतां जर आमी हे कावन्सिलर पळयता जाल्यार कावन्सिलर आहात जे बीजेपी पॅनलान दवरलेले लास्ट टायम ते 11 आनी 9 आयिल्ले. आतां 9तले थोडे घेतले तेंच्यांनी परत ते सायडीक आपल्या वाटेन ते आनी अशें करून तेणी आपले जी डबल इंजीन म्हणटा पळय ते 4 इंजिनां करून आमकां म्हापशाक दाखयली फक्त नांवा पुरती. पण त्याच्या फुडें जो उद्धार करपाक जाय तो करूंक ना. आयज आमी कावन्सिलरांचे जे भाशण जी म्युन्सिपालिटी कमिटीन जाता ती पळयता की ते स्वताच्या दुकाना खातीर स्वताच्या जागे खातीर झगडलेले वयतात. स्वताचे पर्सनल हेचेर झगडलेले वयतात पण लोकांचे प्रश्न खंय ना. काँग्रेसच्या टायमार खुबशी 2007 ते 2012 वेंडर्स म्हणजे भाजीवाले हे बाजार वाडलो पूण वेंडर्स मार्केट घातले भाजीचे. ते मार्केट कोणाक घातले की जे कोण वेंडर्स भायरचे भाजीकार येतात त्यांनी आपलो माल विकपाचो वयपाचो. पण त्याच्या म्युन्सिपालिटी ही बीजेपीच्या आनी आमदाराच्या कंट्रोलान आसलेल्या कारणान जे कावन्सिलर आहले आनी आमी काडले सुद्दां फाटल्या दिसांनी की कावन्सिलर आहले तेंच्यांनी पळयलें की हे सगळे कावन्सिलरांनी ती जागा अक्षरशः इल्लिगली विकून गेल्लेली आहा. आनी त्या खातीर जी वेंडर्स आहात तितून भायर वेंडरांसून सगळे माल आनीक भरून तेंच्या कडल्यान पयशे घेवन एकदम म्हणजे चलोंक जशें जितेशान म्हणलें चलोंक आतां वाडवें येना. म्हणजे जे वेंडर्स आसपाक जाय पयलीं वेंडर्स कमिटी आसपाक जाय तांकां बॅच दिवपाक जाय हे म्युन्सिपालिटीचे हितून बरयल्लें आसा पण ते दिल्ले वचूंक ना. कारण कितें की कितले वेंडर्स 50 वेंडर जाल्यार 50 वेंडर येतले न्हू ते आतां 50चे 150 जाल्या इल्लिगली तेंच्यांनी ते वाडलेले वचोंक ना. परत एक आमच्या सिव्हील कमिटी म्हणून म्युन्सिपालिटी आसता जेचेर डॉक्टर्स बरे बरे लोक असतात आनी तेची कमिटी घेवन तेणी म्युन्सिपालिटीक एडवायस करप आसता. तेंची अजून पर्यंत मिटींग जाल्ली वचना. ती मिटींग आसा काय ना ती कळना. स्पेशली म्हाका दिसता हायजिनीक पळोवंक गेल्यार एक लजेची गजाल दिसता की आमकां भायले लोक हांगासले सोडून वचा भायले जेन्ना आमचे सयरे दायरे खंय तरी येतात टुरिजम फ्रेंडान बी येतात तेन्ना म्हणटा बाजार कितें केल्या वास येता 12-1 मेरेन खंय उतरलो वचना. जे त्या खातीर हे टुगेदर फॉर म्हापसा आमचे खुबशे मिटींगी जावन लायक मायंडेड येयल्यात आनी आमकां दिसता की बरे लोक जेन्ना म्युन्सिपालिटीन वयतले बरे लोक जेन्ना आपलो आवाज उठयतले. आयज आमी पळयता की 2-3 कावन्सिलर खंय तरी उलयल्ले वयतात बाकीचो तेंचें कांय ना आनी बाकीच्या लोकांनी उलोवंक मेळना. जर लोकांनी खंय तरी उलयले जाल्यार तेंच्या खंय तरी घरा कडेन धंद्या कडेन खंय तरी नोटीसी गेल्ले वचत. असो जो तेंचो राजकारण चल्ल्या पळय ते बरोबर म्हाका दिसना आनी त्या खातीर आमी खंय तरी पयस उरल्या. आनी फक्त एकूच सांगपाक जाय की हे जी म्युन्सिपालिटी सद्या चलता ते कॉन्क्रीट जंगलाच्या हेचेर चलता. आमची जी शेतां भाटां आसात कोमलीदाद हांगा कितले आसात बार्देश कोमलीदाद कुचेली कोमलीदाद आसात. ही जी कोमलीदादी जागा आसा ती एक्चुअली इन्फ्रास्ट्रक्चराक यूज जावपाक जाय. यार्ड तुमचे यार्डान खूब जाल्यार यार्ड थंय व्हरपाक जाय थंय व्हरली वचना. थंयसर बेकायदेशीर जमिनी हडपले वयतात बेकायदेशीर लँड फिलिंग शेतांनी जाता आनी थंयसर पळयता 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 कॉन्क्रीट जंगल जाता. हे स्टॉप जावपाक जाय. त्या खातीर आमकां म्हापसा म्युन्सिपालिटीन म्हाका दिसता बरें घेवपाक जाय. म्हापसा शहर म्हटल्यार फक्त म्हापसा बाजार न्हू मूळ म्हापशेकार नागरीक हांगासर वास्तव करतात. मूळ म्हापशेकार कितलेशेच हांगासर रावतात. बाजाराचे विशय वेगवेगळे आसूं येतात पूण म्हापशेकाराचे स्वतंत्र विशय आसात. म्हापशाचे नागरीक म्हणून तांकां ज्यो नागरीक सुविधा मेळपाक जाय त्यो नागरीक सुविधा तांकां व्यवस्थीत पद्दतीन मेळटा काय कितें. एकीकडे म्हापसा शहराची रचना जशी आसा की एकीकडे दोंगर आनी दुसरीकडे शेतां आनी सपाट अशा पद्दतीची जमनी. ह्या म्हापसा शहरान जन्मलेले आपल्या बालपणापासून म्हणजे बालवाडी पासून कॉलेजी पर्यंत पुराय शिक्षण घेवन ल्हानपणापासून हे म्हापसा शहर कशें विकसीत जाला
हे पुरायपणान आपल्या दोळ्यान पळयल्ले आणि म्हापशेकार एक नागरीक म्हणून, नॉट एज अ बिझनेसमॅन ऑर नॉट एज अ वेंडर, एक नागरीक म्हणून म्हापशेकार ह्या म्हापशा शहराची सध्याची जी प्रगती आसा, आमी ताका प्रगती म्हणया, ती खरीच प्रगती का अधोगती तर तेच सांगतले. राजेश बाब आमकां ह्या विशयी सांगपाक शकता की एक म्हापशेकार म्हणून या पुराय शहराच्या आतापर्यंतच्या वाटचालीकडे तू कसो पळयता. आणि दुसरी गजाल, ज्या तरेन म्हापशा फुडें वयता, बाजारपेठूय म्हणून आणि शहरूय म्हणून, ते शहर किंवा तो विकास खंय व्हरतलो, आमकां बऱ्याक व्हरतलो काय आमी हेच्या पयलीं देशांत कितकीशीं शारां पयल्या जी पुरायपणान त्या शहरांची वाड लागलेली आसा, अशा डिझास्टरच्या वाटेन हे म्हापशा शहराची वाटचाल आसा. राजेश बाब, तुमकां कितें दिसता? नमस्कार किशोर बाब, तुवें हो खरोच बरो प्रश्न विचारलो. कित्याक म्हापसा म्हणटकूच आज आमकां म्हापशाच्या आजूबाजूचे लोक, इवन खेड्यांतले लोक हांसतात, कितें रे म्हापसा तुमचें काय म्हणून. ताका लागून जर आमी इतिहास पळयलो जाल्यार पयलीं हांगा एमजीचो आमदार निवडून येतालो. तेन्ना म्हणटाले कितें की विरोधी पक्ष आसा म्हणून डेव्हलपमेंट जायना. तरी त्या मानान त्या टायमार म्हापसा सिटीची बऱ्या प्रमाणे हे डेव्हलपमेंट जाताली. पण लास्ट 30 वर्सां जवळ जवळ सत्ताधारी आमदार, ताजीच म्युन्सिपाल्टी, तांचेच सरकार कितें अशें ट्रिपल इंजीन आसून पासून म्हापशाची हे डेव्हलपमेंट जायना. आता डेव्हलपमेंट म्हणजे कितें, हांव बरेचशे फावट हांव राजकीय नेत्यांक सुद्दां मेळटा, मिनिस्टरांक मेळटा, तेन्ना मिनिस्टर म्हाका सांगतात की म्हापशाची डेव्हलपमेंट जावपाक जाय जाल्यार तुमच्या कडल्यान पाठपुरावो जावपाक जाय, तो जायना. तुमच्या म्हापशाची डेव्हलपमेंट जातली कशी. ताका लागून एक आज आमी म्हापशाचेर लक्ष जर मारले, सादे सगळ्यात पयलीं म्हापशान जर कोण येता जाल्यार तो बाजारान वता जाल्यार युनियन फार्मासी कडेन जर कोण पावत जाल्यार ताज्या फुडें कचऱ्याचो व्हडलो एक हे करून दवरलेलो आसा, ज्या जाग्यार कचरो एकठांय करतात. म्हणजे म्हापशान जो पयलो येतलो ताका फक्त कचरो दिसतलो. म्हणजे म्हापशाची फर्स्ट सायट इमेज जी आसता, की पयलेच फावट पयना फुडें जी इमेज जाता ती कितें जाता की अवेवस्थीतपणा, मिसमॅनेजमेंट ही म्हापशाची इमेज जाता. आता म्हापशान आमी जर पयले कचरो, आता डोर टू डोर कलेक्शन ऑफ गार्बेज जाता. प्रत्येक नागरिका कडल्यान गार्बेज टॅक्स वसूल केलो वता, पण गार्बेजीचे खरेंच कलेक्शन बऱ्या तरेन चल्ला काय. तुम्ही जागोजागी जर म्हापशान भोंवले जाल्यार तुमकां ब्लॅक स्पॉट्स म्हणटात ते दिश्टी पडटले. ब्लॅक स्पॉट्स म्हणजे कितें, ज्या जाग्यार लोक हाडून गार्बेज डंप करतात. आता ह्या ब्लॅक स्पॉट्साचेर आज पर्यंत नगरपालिकेन कांयच हे करूंक ना. ताका लागून आमच्या म्हापसाभर शहरभर म्हणटात तशी दुर्गंधी पसरलेली आसा. ह्या दुर्गंधीक लागून रोगराई पसरता. दुसरी गोष्ट म्हणजे सिवेज नेटवर्क. म्हापशान अंडरग्राउंड सिवेज नेटवर्क घालून आज जवळ जवळ 10 वर्सां तरी जाली, म्हणजे कंप्लीट जावन. त्या टायमार लोकांक इतलो त्रास केलो की सगळे रस्ते खणून दवरले, लोकांक वचपाक वाट ना, आणि इतले सगळे करून आज पर्यंत हो सिवेज नेटवर्क चालू जावंक ना. सिवर लायन म्हणटात त्यो चालू जावंक ना. हाऊस कनेक्शनसूच अजून दिवना. जाल्यार हो सिवेज नेटवर्क केन्ना जावपाचो आमचो. ताजेर कोट्यांनी रुपया खर्च केल्ले आसात. आणि आता जर तुम्ही पळयशात जाल्यार बिल्डिंग्स उबे रावता, ताका म्युन्सिपाल्टी आणि गव्हर्नमेंट परमिशन दिता विदाउट सिवेज ट्रिटमेंट प्लांट. आणि ही सगळी सिवेज प्रत्येक ठिकाणी तुम्ही पळयशात जाल्यार प्रत्येक जाग्यार ती ओपन नाल्यांनी सोडलेली आसता. आता ओपन नाल्यांनी जेन्ना सिवेज सोडली वता तेन्ना रोगराई पसरपाची खूप शक्यता आसता आणि दुर्गंधी पसरता. सो हाजेरूय म्युन्सिपाल्टीचें लक्ष ना, आमदाराचें लक्ष ना, की गव्हर्नमेंटाचें लक्ष ना. कित्याक म्हापसा इज अ निग्लेक्टेड सिटी अशी परिस्थिती जाल्ली आसा. ताका लागून इवन म्हापशान गार्डन्स तुम्ही पळयशात, देर आर ओन्ली 2 मेजर गार्डन्स म्हणटात तशे. एक लोहिया गार्डन आणि दुसरे म्हणटात ते चाचा नेहरू गार्डन. आता लोहिया गार्डन म्हणटात ते तातूंतल्या तातूंत मातशे बरे जाले डेव्हलप त्या टायमार, कित्याक ते फॉरेस्टाच्या हातान आशिल्ले. त्या टायमार ते डेव्हलप जाले. पण आता जर तुम्ही पासय मारून पळयशात भितर बसपाक म्हणून जे स्टीलचे असे बाग केल्ले आशिल्ले ते कमीत कमी 50% मॉडर्न पडलात. आणि
हे मॉडर्न पडल्यात ताका आतां 2-3 वर्सां तरी जाली पण ताजे कांयच रिपेरिंग जायना की नवे घातले वचना. दुसरें म्हणजे थंय गार्बेज साठोवन दवरली वता हातून म्युन्सिपालिटीच्या गार्डनान आनी ती केन्ना तरी म्हयन्यान 2 म्हयन्यान एकदां ती उखल्ली वता. सो ते एक तरी गार्डन मातशें सारकें तरी मेंटेन करपाक जाय. दुसरें आमच्या भुरग्यांक खेळपाक लागून जे चाचा नेहरू पार्क आसा ताजी जाल्यार दुर्दशाच जाला. त्या बाबतींत आनी चड उलोवपाची हें ना. तिसरी गोश्ट म्हणजे हांव आतां म्हाका जवळ जवळ 50-55 वर्सां जालीं. म्हापशान हांव भुरगेपणाच्यान जे रस्ते पळयता एकाय रस्त्याचे रोड वायडनींग म्हणटा ते जावना आनी ट्रॅफिक तर 100 पटींनी तरी वाडला पण रोड वायडनींग एकाय रस्त्याचे जावना. आतां रोड वायडनींग जावपाक म्हणटात कितें की ना जागोच ना म्हापशान. पण इफ देर इज अ पॉलिटिकल वील जर शेजारच्या कळंगूट सारक्या हातून रोड वायडनींग जावंक शकता जाल्यार म्हापशान कित्याक जायना. पण पॉलिटिकल वील नासल्या कारणान हे रोड वायडनींग जायना. अजून म्हापशान हांवें जाल्यार रोड वायडनींग जाल्लो रस्तोच पळोवना. आनी एकूय रस्तो म्हापशान असो ना ज्या जाग्यार फुटपाथ आसा फॉर द पेडेट्रिशियन्स म्हणजे ते चलून वतले तांकां फुटपाथ जाय, सेफ्टी जाय. फुटपाथी वयल्यान गेलो जाल्यार ताका मातशें सेफ दिसता कितें. पण म्हापशान एकाय रस्त्याक फुटपाथ अशी ना. आनी म्हापशाचे जे रस्ते तुमी जर पळयशात जाल्यार सगळी कडेन म्हणजे तुमी चंद्रार आयिल्ले भशेन तुमकां दिसतले की पळयत थंय होडगे पडलेले आसा, पळयत थंय रस्तो खणलेलो आसा कितें. आनी गेले 10 वर्सां तरी म्हाका दिसता हॉट मिक्सिंग म्हणटात ते इंटरनल रोड्साचे जावना. इवन भायल्या रोडांकूय रोडांची परिस्थिती खूब बरी आसा अशी हांव म्हणिना पण इंटरनल रोड ते सारकेच पिड्यार जाल्ले आसात. आनी आमचे जे बस स्टँड आसा ताची परिस्थिती तुमी जर पळयशात जाल्यार ती सारकी बिकट आसा. तो थंय सगळी घाण आनी दुर्गंधी पसरलेली आसा. नवीन इंटरस्टेट बस स्टँड म्हणून बांदलो पण तो कितें बस स्टँड काय एक शेड बांदला हे कळना. ताका लागून म्हापशाची डेव्हलपमेंट जावची, उदरगत जावची ह्या दृश्टीन आमी टुगेदर फॉर म्हापसा ही संघटना आमी स्थापन केल्ली आसा. ह्या हातून आमी बरे बरे लोक घेतलेले आसा जे विचार करू शकतात, प्लॅनिंग करू शकतात आनी ताजें इम्प्लिमेंटेशन करपाक लागून आमकां खंय तरी पॉलिटिक्सानूय प्रेझन्स घेवचें पडटलें आनी त्या दृश्टीन आमचे प्रयत्न चालू आसा. धन्यवाद. म्हापसा हे जशें वेपारी केंद्र तशाच पद्दतीन म्हापशाची एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनय वळख आसा. कला, शिक्षण, संस्कृती ह्या वेगवेगळ्या विशयांनी म्हापशाचें योगदान हे गोंया खातीर खूब मोठें आसा. कितलेशेच कलाकार, कितलेशेच खेळाडू, कितलेशेच साहित्यीक ह्या म्हापशान घडलेले आसात. आनी विशेष करून म्हापशाच्यो महिला हांची एक वेगळी वळख आहा. एक सडेतोड आनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलें नांव कमयल्ल्यो अशा पद्दतीच्यो महिला ह्यो म्हापसा शहरान कितल्याशाच क्षेत्रांत आमकां वावुरतना दिसता. बाजारपेठ, शहराची लागपी वाट, दुसरी गजाल बेजीक सिव्हिल एमेनिटीज ज्यो आसात त्या बाबतींत जर म्हापशा बद्दल काय उलोवपाचीच फुरसत ना. ह्या सगळ्या परिस्थितीन म्हापशाच्यो महिला नेमक्यो कशा पद्दतीन विचार करतात, महिला म्हणून महिला खातीर म्हापशा शहरान कितें सुविधा आसात आनी महिलांच्यो ज्यो गरजो असतात त्या अनुषंगान म्हापशा शहराचो विकास जाता काय कितें. म्हापशा बाजारान समजा एखादी महिला, कारण बाजार म्हटल्या उपरांत प्रामुख्यान आमकां फुड्यान दोळ्या फुड्यान दिसता ती महिला. एखादी महिला गिरायक म्हणून म्हापशान वयता किंवा एखादी महिला एक व्यापारी म्हणून म्हापशान बिझनस करतात. तांकां महिला म्हणून ज्यो बेजीक ज्यो गजाली जाय, महिलांची सुरक्षा आणि महिला खातीर एक सुरक्षीत वातावरण, ह्या अनुषंगान म्हापशाची नेमकी परिस्थिती कितें आसा आनी म्हापशाच्या विकासान महिलांक जागो आसा काय कितें किंवा महिलांचो विचार जाता काय कितें ह्या विशयाचेर ह्या संघटनेचे सेक्रेटरी मॅडम मेधा जाधव आमकां माहिती दितल्यो. नमस्कार. आयज म्हापशाची जी स्थिती आसा ती खूब दुर्दशा खूब जाल्ली आसा. आयज आमी पळयता की म्हापशा बस स्टँडाचेर जे सगळे कचरो बीन उडयलेलो आहा आनी थंय मुतपाच्यो घाणी बीन सगळे पडलेले आसात. तर म्युन्सिपाल्टी थंय कितें लक्ष दिना. बायलांका खुबशे प्रॉब्लेम थंय जातात. शौचालय बांधलेले आसा पण सगळे बस स्टँडाच्या फाटल्यान जे मुतपाच्यो घाणी बीन पडलेले आसा थंय कोण लक्ष दिना. सो म्युन्सिपाल्टीन थंय लक्ष दिवंक जाय.
आणि दुसरी गजाल म्हटल्यार बायलां थंय बेरोजगार आपलो जो कितें करता तर भायले लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक थंयसर पावलेले आसात, पण आमचे गोंयच्या लोकांक थंय बसपाक आणि विकपाक खुबशे फाटी प्रॉब्लेम जातात. आणि दुसरी गजाल म्हटल्यार आयज म्हापशा मार्केटान एकय अशी सुविधा ना की बायलां खातीर थंय एक तांकां कितें प्रोग्राम करपाक जाय जाल्यार हॉलाची थंय कितें सुविधा आसा, ना जाल्यार आतां शौचाची आसा जाल्यार थंय म्युन्सिपाल्टीन जातीन लक्ष घालपाक जाय. तर भायले लोक येता जाल्यार बायलांक थंय खुबशे प्रॉब्लेमांक तोंड दिवचें पडटा. आणि गार्बेज म्हटलें जाल्यार आयज म्युन्सिपाल्टी पयलीं डोर टू डोर कलेक्ट करताले, आतां म्युन्सिपाल्टी पळयना, आमचो स्टाफ ना म्हणटा. जाल्यार कचरो मागीर कुत्रे बीन येतात वाड्यावर सगळो कचरो बीन उडयतात. तर जातीन थंय लक्ष घालपाक जाय म्युन्सिपाल्टीन. इतलें सांगता. धन्यवाद. म्हापसा शहराच्या राजकारणाचेर जेन्ना आमची चर्चा वेगवेगळ्या लोकां कडेन जाता तेन्ना एका गजालीचें अजाप दिसता, ते म्हटल्यार म्हापशाचो आमदार किंवा म्हापशान निवडून येवपी जो आमदार आसता तो म्हापशाचो विकासूच करिना अशी तक्रार म्हापशेकारांची आसता. मागीर प्रश्न पडटा की जर आमदार म्हापशाचो विकास करिना जाल्यार एकूच आमदार म्हापशान परतून परतून कित्याक निवडून येता? ह्या प्रश्नाची जाप जेन्ना आमी सोदपाचो प्रयत्न करता तेन्ना आमच्या एक अशें गजाल लक्षांत येता गजाल की म्हापशान विकास करपाची गरज ना. जो मनीस म्हापशाचो विकास करपाक सोदतलो तो मनीस राजकारणान हारपाक शकता. म्हापशाचो विकास न करप हेच आमदाराच्या यशाचें कारण असोय म्हणून आतां एक नवो सोद लागलेलो आसा. कारण हांगासर ही बाजारपेठ असल्या कारणान, हांगासर दोंगर असल्या कारणान, वेगवेगळी अतिक्रमणां असल्या कारणान प्रत्येक मनीस खंय ना खंय तरी हांगासर फसलेलो आसा. आणि त्या मनशाक सांबाळप, त्याची इलिगॅलिटी प्रोटेक्शन दिवप, बाजारात जर तेणी आनी कितें अतिक्रमण केल्लें आसा जाल्यार ताका संरक्षण दिवप आणि बाजारात कोण तरी इलिगल धंदो करपाक सोदता जाल्यार ताका सांबाळून घेवप, हे सगळ्यो गजाली जो कोण करता तो म्हापशाचो आमदार जाता. अशी एक परिस्थिती आयज आमकां आयकपाकूय मेळटा आणि चर्चा करतना आमकां त्या संदर्भात अशा पद्दतीची माहिती मेळटा. महेश बाब, ही कितें हो प्रकार नेमको? म्हटल्यार म्हापशाचो विकास जर करचो जालो जाल्यार तुका पयलीं इलिगॅलिटीचेर एक्शन घेवची पडटली, अतिक्रमणां हटोवची पडटली, लोकांक शिस्त लावची पडटली. ह्यो सगळ्यो गजाली आयज म्हापशाकारांक मात्तूय नाका. म्हापशाकारांक जाय आपल्यो इलिगॅलिटी सांबाळल्यो, आपूण जे कितें बारीक कितें इल्लीगल करता आनी तेतून पोट भरता ते म्हाजें सांबाळ करूं. अशा पद्दतीन जर शहराचें राजकारण चलपाक लागलें जाल्यार ह्या शहराचो सुदार कसो जातलो? बरोबर आसा. म्हत्वाचो प्रश्नाक तुमी हात घातलेलो आसा. पण म्हापसा शहर हेच्या पयलींचे ह्याच म्हापशा शहरान संपूर्ण उत्तर गोंया म्हणिना हांव संपूर्ण गोंयाक एक दत्तवैभव प्राप्त करून दिल्लें आनी हेरिटेज मार्केट म्हणून तेची व्याख्या. आनी ट्युरिस्ट लोक, इंटरनॅशनल ट्युरिस्ट जे येताले ते म्हापशा शुक्रारचो बाजार पळोवपाक मुद्दम येताले, कित्याक त्या बाजारांत तुमकां सुये पासून ते सगळ्या तरेचो आयटम थंय विकलो वयतालो आनी पुरुमेताचो बाजार म्हणून तो फामाद आसतालो. जी जी वस्तू खंयसूर गोंयांत मेळना ती सोदपाक लागून लोक म्हापशा शहरांत येताले. पण आयज तेजी अधोगती कित्याक जाली? तर ती अधोगती ताका आमी जबाबदार आसा एज अ नागरीक म्हणून, कित्याक आमचे त्या दृश्टीन लक्ष ना. आनी म्हणूनच ह्या आमच्या टुगेदर फॉर म्हापसाचो जन्म जाला. आज जर तुम्ही पळयशात म्हापशा बाजाराचो प्रश्न जे आसा ते आयज कितकीशींच वर्सां भिजत पडलेले आसात. पण ताका मुख्यमंत्र्या कडेन 4-5 मिटिंग्यो जाल्यो, नगर विकास मंत्र्या कडेन मिटिंग्यो जाल्यो, ऑफिसरां कडेन जाल्यो, पण आज पर्यंत तेचो सुटाव जावना. आनी काल मोठ्या प्रमाणात मोर्चा म्हापशा बाजारांत वेपाऱ्यांनी काडलो आनी तो नगरपालिके कडेन जालो आनी त्या ऑफिसरा कडेन बसून तेंच्यांनी ती समस्या मांडल्यो. म्हाका सांग, चीफ ऑफिसर कायद्या दृश्टीन ताका तो सोडोवपाचो ताका अधिकारूच ना. तो म्हणटा आपल्या कडेन तुमी कागदपत्र ब्लॅक अँड व्हाईट कितें हाडा, आपूण तुमचेर एक्शन घेता. तेजे अगदी बरोबर आसा, कित्याक चीफ ऑफिसर म्हणटा पळय तो एक्झिक्युटीव ऑफिसर. नगरपालिका किंवा सरकार जे कितें डिसायड करता ते इम्प्लिमेंट करपाचें काम ते आमच्या चीफ ऑफिसराचें आसता, मुख्याधिकाऱ्याचें आसता. आणि ताका लागून तेज्या कडेन जर आमी समस्या मांडल्यो जाल्यार आमी चुकीच्या दिशेन वयता काय कितें, ही परिस्थिती आहा. म्हणून म्हाजे सरकारा कडेन म्हाजे मागणे अशें आसा आनी वेपाऱ्यां कडेन म्हाजे मागणे अशें आसा की सरकारान गेल्या वर्सा म्हाजें घर ही स्कीम केली आनी तेच्या नंतर ताबडतोब म्हाजो फ्लॅट ही स्कीम केली. आता म्हाजो असो डिमांड आसा नगर विकास मंत्री आनी मुख्यमंत्र्या कडेन, म्हाजें दुकान
ही तुम्ही स्कीम करची आणि संपूर्ण गोंयाच्या व्यापाऱ्यांक एक तुम्ही आनंददायी गोष्ट आणि एक त्यांना सुखददार अशी गोष्ट तुम्ही करची, जेणेकरून त्यांचा कायमचो हो प्रश्न मेळटलो आणि त्या माध्यमातून रेव्हेन्यू प्रत्येक नगरपालिकेक भरपूर मेळटलो. सगळ्यात जास्त समस्या आहा ती म्हापशा शहरान आसा, मडगांव आसा, वास्को आसा, अशा बाकीच्या शहरांनी आसा. आणि त्याका लागून माझे अशें म्हणणे आसा की आजपर्यंत पोर्तुगीज बाजार हो 1959 साली निर्माण पोर्तुगीजांनी बांधलो. त्यापासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत 5 पैसे म्हापशा म्युन्सिपाल्टीन त्या बाजाराचेर खर्च करूंक ना. जो व्यापारी आसा तो आपूण स्वताहून रिपेअर करता आणि आपली डागडुजी करून आपलो तो धंदो चलयता आणि आपले ते दुकान सांबाळटा. ते पावसाचे पाणी असो नाल्यार आनी कितें रूफ असो नाल्यार भिंती असो पेंटिंग असो सगळें. आणि थोडे थंय बाजारान अशी आसा सेल्फ फायनान्स स्किमीन बांधलेली दुकानां आसा ती सुद्धा तेंच्यांनी ते व्यापाऱ्यांचे पयशे एडजस्टमेंट आपल्या हेचेडे करूं ना. दुसरी दुःखद गजाल म्हापशा शहरान आसा ती म्हणजे हाऊस टॅक्सूय कलेक्ट केलो वयता आणि रेंटूय घेतले वयता. अशें संपूर्ण गोंयांत विचित्र अशी म्हापशा म्युन्सिपाल्टी आसा की जी ही बेकायदेशीर रित्या हे रेंट आणि हाऊस टॅक्स घेता. आणि तेका लागून म्हजें अशें म्हणणें आसा की हे जर समस्या तूं सोडयतलो. आता गेल्या फावटी 15 मार्चाक तेंच्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलें की जे ड्यूज आसा ते फारीक केल्या शिवाय तुम्ही रिन्यू करू शकना, लीज एग्रीमेंट रिन्यू करू शकना. लोकांचे अजून पर्यंत सगळे नियमितपणे हाऊस टॅक्स रेंट सगळे नियमितपणे गेले वयता. पण तांकां दाखयता 2000, थोड्यांक दाखयता 2004चे तुम्ही भरूंक जाय, कोण म्हणटा 2016चे भरूंक जाय, कोण म्हणटा 2012 पासून तुम्ही भरूंक जाय. थोड्यांनी आपलो रिन्यू करपाक स्टॅम्प पेपर सुद्धा म्युन्सिपाल्टी कडेन सुपूर्द केल्लो आसा. म्हणजे ह्या सगळ्या हेचेर समस्याचेर खरं म्हटल्यार सर नगर विकास मंत्र्याक म्हाजो उलो आसा की तेंच्यांनी स्वताहून बाजारपेठेन येवन एक मिटींग डायरेक्ट इंटरॅक्शन विथ द व्यापारी अशें जर करीत जाल्यार खऱ्या अर्थान प्रत्येक समस्या ते व्यापारी आपली व्यवस्थितपणे मांडू शकता. आणि त्याका लागून एक रामबाण उपाय म्हणून माझे दुकान ही जर स्कीम तुम्ही करशात जाल्यार तो खऱ्या अर्थान ते खरें म्हणचे आता ते मालकूच आसात. म्युन्सिपाल्टी नाम मात्र आसा कित्याक ते फक्त हाऊस टॅक्स आणि रेंट घेवपाकूच ते आसा. बाकीच्यो सगळ्यो ज्यो डागडुजी करूंक जाय, रिपेअर करूंक जाय, कितें करूंक जाय ते बाबडे व्यापारी वर्ग करता. आणि ताका लागून म्हाजी नगर विकास मंत्र्या कडेन म्हाजी विनंती आहा की तुम्ही ही जर स्कीम करशात म्हाजे दुकान जाल्यार हो कायमचो प्रश्न लोकांचो मिटानी करोडो रुपया म्युन्सिपाल्टीक उत्पन्न जातले आणि प्लस हाऊस टॅक्स जाल्यार तोय तुमचो कंटिन्यू उरतलो. लुकसाण अशें कोणाकूच जावचें ना. आणि ह्या माध्यमातून खऱ्या अर्थान म्हापशा शहराची प्रगती जावं शकता. एक परत बाजारपेठीक गत वैभव कित्याक आयज प्रत्येक दिसा व्यापाराचेर टांगती तलवार आसा. आयज पयलीं जे जाणटे आसा ते जाणटे जाल्लेले आसा, तेंचे भुरगे आसा ते आयज म्हणटा ते आपल्या आवय बापायक गाळी घालता की बाबा हे अशें दुकान कितकी वर्सां चलोवपाचें काय म्हणून. टांगती तलवार तेजेर कायम चालू. एके वटेन धंदो करपाचो काय हे म्युन्सिपाल्टी कडेन डेली फेऱ्यो मारपाच्यो. मी ह्या अशा विचित्र परिस्थितीन संपूर्ण बाजारी वर्ग सांपडलेलो आसा. आणि तेका लागून ते सदीत ज्यांका कसलेच व्याधी नसलेल्यो तांकां आयज डायबिटीज त्यांची वाडलेली आसा, थोड्यांक प्रेशर वाडलेलें आसा. अशा अनेक समस्यान हे व्यापारी वर्ग आमचे भरडले गेले वयता. आणि हेचेर कोणूच व्यवस्थित लक्ष दिना. म्हापशाचो आमदारान खरें म्हटलें जाल्यार आयज ही समस्या फक्त म्हापशा आसा, बाकीच्यो 12 म्युन्सिपाल्टीन कसलीच समस्या ना. थंय सुद्धा होच प्रॉब्लेम आहा. हे नोटिफिकेशन आहा ते संपूर्ण गोंयांत लागता. पण तरी आसतना सतवणूक जी आसा ही म्हापशा बाजारानूच कित्याक जाता हेचो खऱ्या अर्थान सखोल अभ्यास जावपाची गरज आसा. आणि त्या अनुशंगान हो कायमचो जर प्रश्न मिटतलो जाल्यार म्हाजें दुकान ही जर स्कीम करीत जाल्यार खऱ्या अर्थान म्हाका दिसता संपूर्ण गोंयच्या व्यापारी वर्गाक न्याय मेळटलो अशें म्हाका दिसता. जितेश बाब, काल येदो व्हडलो मोर्चा तुम्ही काढलो म्हणजे व्यापारी संघटनेन म्हापशा काढलो. म्हाका अजूनय उगडास जाता माझ्या बालपणापासून की म्हापशान एखादो मोर्चा जावा म्हणजे पुराय गोंयकार त्या मोर्चाकडे सामके नदर दवरून पळयतात. बाजारपेठ बंद करप जाल्यार ती म्हापशाकारांनीच, कसले आंदोलन करप जाल्यार ते म्हापशाकारांनूच. पण हालींच्या तेंपार ही आंदोलनाय बंद जाल्या आणि हे बाजार बिजार बंद करपाचे प्रकार बंद जाल्ले आसात. काल एक इंटरेस्टिंग गजाल म्हाका म्हापशाच्या मोर्चाच्या संदर्भात पळोवपाक मेळ्ळी. एक म्हटल्यार अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर विश्वजीत राणे आसा. म्हापशा व्यापारी संघटनेचो जो मोर्चा जालो त्याचे मुखेलपण केल्लें आशिष शिरोडकरान. आशिष शिरोडकर हाची वळखूच आसा की ते विश्वजिताचो उजवो हात नाजाल्यार दावो हात, पूण खंयचो तरी एक हात म्हणून त्याची एक वळख आसा. दुसरी गजाल, संदीप फळारी त्या कालच्या म्हाका व्यापारी संघटनेच्या बसकेक दिसले, जे नगराध्यक्ष म्हणून ताणें काम केल्लें आसा आणि भाजपाचे पदाधिकारी म्हणून ते काम करतात. जे व्यापारी सरकार पक्षाचे पदाधिकारी आसात
जे वेपारी संबंधित कन्सर्न मिनिस्टराचे खास आसात इतले जावनूय बी तुमच्या वेपाऱ्यांक म्हापशाच्या रस्त्यार येवपाची वेळ कित्याक येता? ना ते हाच्याच खातीर येता कारण ते भाजपाचे निगडीत आसा. कारण जे व्यापारी भाजपा बरोबर आसात ते खंय तरी बाकीच्या व्यापाऱ्यां फूट घालपाचो प्रयत्न करता अशें म्हापशा पयलीं पासून दिसत आयलां. मॅक्झिमम जे व्यापारी आसा आनी स्पेशली म्हापसा मर्चंट असोसिएशन आसा ते जे व्यापारी आसा तांकां खरेंच प्रॉब्लम सॉल्व जाल्लो जाय, ते रिजॉल्व करूंक सोदता. पुणून एक म्हापशान अशी परंपरा आसा की तुवें ओदळ प्रश्न विचारिल्लो की म्हापशा इतले आसून सुद्दां इतलो ते तोच आमदार कसो उरता कामां करनासतना, ताचे खंय तरी तुका उत्तर हांगाच सापडटा. कित्याक म्हापसा हांव खुबदां म्हणटा फकाणांनी की म्हापसा आतां आमदार बी उरूंक ना. म्हापसा ही डिसोजा डायनेस्टी जाल्ली आसता, कळ्ळें, एक राजवट जाल्ली आसा ही निर्माण. आतां 30-35 वर्सां जालीं. फ्रांसीस डिसोजा उपरांत तो चलो जो राजकुमार आशिल्लो ताका राजा केलो लोकांनी. ताचें कार्य कितें कितें तो करता कितें तें पळोवप ना. पयलीं जर 2.5 वर्सां केलो पूण ताच्या उपरांतूय ताणें तो काम करताय ताका परत निवडून दिलो आनी आतां तो अदिकूच करिना. आतां तो डेव्हलपमेंट स्वताचीच करत सोडला. पूण हाजें कारण कितें जाल्यार ह्या राजा कडेन एक अदृश्य तलवार आसा, ती टांगती तलवार. प्रत्येक कडेन इलिगल घर बांद हे हाजे कावन्सिलर वचून मुद्दम इन्स्टिगेट करता. हांवें पळयल्लें आसा, म्हाका खबर आसा तें. कोण समज झोपडी बांदून रावता ताका ते वचून सांगता तूं कित्याक रे झोपडी बांदून रावता, तूं बांदो म्हणटा ते. आनी तेच तुका प्रोवोक करता ताका, तूं बांद म्हणून ते फाटल्यान लागता. जेन्ना तो पक्के बांदता तेन्ना मागीर टांगती तलवार की दुसऱ्याक सांगून ताजेर केस घालतात, म्हणजे कंप्लेंट करतात म्युनिसिपालिटी. आनी मागीर होच वचून ताका सांगता तूं भिवू नाका, आपूण आसा सर तूं आसा. अशें करून ते आपली वोट बँक फिक्स करता. आनी सेम तरेन म्हापसा बाजारानूय तेच जाल्लें आसा. जी बाजारपेठ आसा ते तातूंतले हांव सगळे म्हणिना पूण काही जे व्यापारी आसा ते सुद्दां आज आमदाराचे मनीस जाल्ले आसा, खंय तरी ना जाल्यार ते पक्षाचे मनीस जाल्ले आसा. हरशीं पळोवंक गेले हे उलयत आसता की आमचे ट्रिपल इंजीन डबल इंजीन आनी म्युनिसिपालिटी म्हापशेची धर जाल्यार ट्रिपल इंजीन. म्हणून हांव काल बिकेक सुद्दां म्हणटालो ती ट्रिपल इंजीन आनी 10 डबे आसतले ताका म्हणले आतां. पूण ती तरी आसतना ट्रेन फुडें वचना कारण स्पेर पार्ट्स आसा पळय ते काँग्रेसचे स्क्रॅप आशिल्ले ते घेतला आनी घाला. सो ती बरी धांवना ट्रेन. आनी म्हापशान तेच जाल्लें आसा. म्हापशान जे तांचे एका डबे हाचे इंजिनाचे जे सगळे स्पेर पार्ट्स आसा पळय ते स्पेर पार्ट खंयचे डिसोजा ग्रुपाचे. सो ताज्या खातीर कितें जाल्लें ते ताज्या उतरा भायर वचना. आनी जेन्ना जेन्ना कितें आंदोलन जावपाची ट्राय जाता म्हापशान, एका टायमार तुकाय खबर आसतलें गणेशपुरीचें आंदोलन गाजिल्लें आनी त्या गणेशपुरीच्या आंदोलनांतल्यान मनोहर पर्रीकाराचो जल्म जालो लिडर म्हणून. अशी खुबशीं आंदोलनां जालीं पयलीं. ते टिकेटी खातीर आंदोलन जाल्ली, तातूंत आमचो बाब एडवोकेट राणे आशिल्लो, मागीर जीवन मयेकर अशें वेगवेगळीं नांवां आशिल्लीं. मागीर हाफ टिकेटी खातीर एकदां मागीर विजय भिकेचें एक आंदोलन जालें. अशीं विविध आंदोलनां आमी थोड्या आंदोलनांनी तेन्ना पासून आसा. अशी विविध आंदोलनां आशिल्लीं जे हाल्याच तेंपार ते कुचेलीचें आंदोलन ते एकूच यशस्वी आमी करून दाखयलें आनी ते काम बंद जालें. पूण बाकीच्या आंदोलनांनी खंय तरी हे अशे मनीस सामील आसता जे मुद्दम वचून फूट घालपाक तांकां थंय प्लांट केल्लो आसता आनी ताज्या खातीर खंय तरी ते सगळें आंदोलन आसा ते फ्लॉप जाता, अनसक्सेसफूल जाता. आतां कालच्या आंदोलनाचो विशय घे, हे आंदोलन पयल्या फावट जावंक ना मार्केटाचें, हे तिसरें काय चवथे फावट जाला. आनी हांव मुद्दम हांगा सांगूंक सोदता की हांव नांव घेनासतना सांगता, म्हाका कोणाचें नांव मुद्दम घेवपाचें ना की हांव म्हज्याच मदल्या एका आमच्याच ग्रुपांतल्या एकल्यान म्हाका फोन करून जाल्लें की खरेंच आसा मरे आंदोलन, आपूण येवं मरे, काय लांडगा आला रे आला काय म्हणून. म्हणजे अशी परिस्थिती म्हापशान जाल्ली आसा. हे फाल्यां मर्चंट असोसिएशन जेन्ना म्हणटा न्ही आमी आंदोलन करूंक सोदता, हरशीं तुका सांगू आज म्हापशाचो प्रत्येक नागरीक म्हणजे मॅक्झिमम मेजॉरिटी ऑफ सिटीजन्स ऑफ म्हापसा दे आर रेडी टू कम फॉर एज्युकेशन, एनी एज्युकेशन. स्पेशली बाजारकारांक नागरीक सपोर्ट करूंक सोदता पूण ते कित्याक फाटीं उरता. आनी 2-3दां अशेंच केलें, फाल्यां बाजारपेठ बंद म्हणून सांगलें आनी परत मागीर रातचें सांगलें ना ना काय ना, अशें करून करून केलें. सो कालचें आंदोलन तांणी केलें पळय ते खूब जाणांक विश्वास नाशिल्लो जातलें काय ना जातलें. ताज्या भायर विश्वजीत राणेन ताजे पयले स्टेटमेंट काडलें की आपूण तें करता म्हणून. आमकां दिसलें जायना दिसता म्हणून आमी एकामेकाक फोन करून करून मागीर लेट अशें आयल्या आंदोलनांतल्या आनी जावं. पूण तें आंदोलन खंय तरी जालें पूण निष्पन्न काय जावंक ना. आतां निष्पन्नाचेर उलोवचें जर जालें विजय बाब, म्हाका तुमी सांगा
काल आंदोलन तुम्ही आता हेजे म्हणलें केलें. आंदोलन केल्या उपरांत बाबा कारेकरान येवन पत्रकारांसमोर पुराय त्या मिटिंगेची माहिती दिली. आता बाबा कारेकर हे खूप ज्येष्ठ अशा पद्धतीचे म्हापशेकार नागरिकूय आणि वेपारी. ताणें अशें सांगलें की आमी चर्चा केली, सीओन कोणा कडेन तरी वयल्या अधिकाऱ्या कडेन सीओ उलयलो आनी तेणी सांगलें की तुमकां कोणाकूच एरियस भरपाची गरज ना, तुम्ही एरियस भरी नासतना तुमचे ट्रेड लायसन्स रिन्यू जातले म्हणून. आता जशें महेश बाबान सांगलें की सीओचें काम कितें, कायद्याचें पालन करप. कायदो कितें म्हणटा की बाबा तुजी कसलेच पद्धतीची थंय एरियस आसपाक जायना, थकबाकी आसपाक जायना, नाजाल्यार तुजें ट्रेड लायसन्स रिन्यू जावचें ना. आता थकबाकी तुजी थंयच दवरून ट्रेड लायसन्स रिन्यू करपाचें उतर जर सीओ दिवपाक लागलो जाल्यार सीओ पासाक लागतलो फाल्यां. ऑडिट म्हणटले तूं बाबा रिन्यू ही ऑन वर्ड बेसीस केलो जाय. जो मेरेन लिखीत पद्दतीन बाबा तुमचो हो विशय हो कायदेशीर अभ्यासाचो विशय आसा, त्याच्या खातीर सरकार अभ्यास करता. तूर्त हो डिसिजन जावच्या पयलीं तुमकां विदाउट एरियस तुम्ही भरच्या शिवाय तुमचे ट्रेड लायसन्स रिन्यू करपाचो तुमकां अधिकार दिता. अशें जर रिटर्न ऑर्डर आसलेली जाल्यार मानूं येता. तुम्ही ऐकलें, सांगलें, मोर्चा सोंपलो. ही फकाणां म्हाका सांग, ही फकाणां तुम्ही मान्य करतात आनी तुमच्या एका दिसाचो मोर्चा पुस्त जाता. कितें हे प्रकार? आम्ही जसे जितेशान म्हटले की हे तिसरे फाटी 2 फाटी तेंच्यांनी आमकां फोन केलो आनी 2 जण म्हाका दिसता तिथल्या कमिटीचे आसा तेंच्यांनी आमकां सांगलो फाटल्या दिसांनी की आमचो मोर्चा हा आमकां तेन्ना आमचे टुगेदर म्हापसान आसले काँग्रेसचो सपोर्ट जाय. म्हटलें हय काँग्रेस सपोर्ट वा आमी कितें करताले असो जेन्ना विशय येतालो तेन्ना आमी सगळे एक जाताले. जितेश म्हणून थोडे एक्टिविस्ट ते आमी मेळून जाल्ले आनी आमी थंयसर तेंचे फाल्यां तेंच्यांनी म्हटलें की आमी बंद करता आनी हें करता म्हणून. आमी ते सांजचीच आमी प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी सांगलें अक्षरशः सांगलें हेंच्यान दम आसा जाल्यार बंद करचें म्हणून, नाल्यार फाल्यां सकाळीं म्हटलें हांकां फोन येतलो, कोण तरी आमदाराचो मनीस म्हटलें वयतलो थंय सीएमा कडेन नाल्यार कोणा कडेन आपल्याक वयतलो आनी तो आश्वासन दितलो, तें आश्वासन घेवन येतलें. सेम गजाल जालें ना. आमी सांगलें की बाबा आतां तरी ह्या फाटी हांकां पप्पू शुअर करता. सो ते गेले, तेंच्यांनी सांगलें की आमी दुसऱ्या दिसा बंद. थंय सांजचे सुमार 8 सुमार गेले, 9 सुमार आंदोलन फाटी आमचें बंद. सेकंड 19 परत मागीर ते तेंच्या म्हणजे 1 म्हयन्यान कितें करता म्हणून सांगलें आनी ते सांगलें. चीफ मिनिस्टरान सांगलें तेंकां चीफ मिनिस्टराच्या कॅबिनान दिल्ल्या बरोबर सगळें जालें. सेकंड मागीर परत 19 डिसेंबराक तेंच्यांनी सांगलें की जर आमचें करिना 2 दीस पयलीं सांगलें करिना जाल्यार आमी त्या दिसा झेंडे दाखयता, काळे बावटे तुमकां दाखयता. त्या दिसा आमी परत प्रेसाक तेन्ना आमकां प्रेसांनी विचारलें की अशें जालें. हांवें म्हणलें जावचें ना, परतूय जावचें ना म्हटलें की हेंची एकवट ना आनी हेंच्यान फूट घालपाक बाजारपेठीचे जे अध्यक्ष आनी बाकीचे 2-4 आहात पळय ते खरेंच झगडटात. पण बाकीचे जे आसात फॉर एग्जाम्पल कावन्सिलराचो सोयरो, चेअरपर्सनाचो सोयरो, मागीर आमदाराचे कावन्सिलर आनी कोण पदाधिकारी आहा पळय ते खंय तरी फूट घालतात. तेंच्यांनी कितें केलें, तेंच्यांनी सांगलें अरे आतां फाल्यां आमकां थंय झेंडे दाखयतली, आमच्या फूल गोंयाभर हें जातली, बदनामी जातली आमदाराची बी. परत आमदारान सांगलें मिटींग आपयली आनी एसेंब्लीक म्हाका दिसता चालू कितें आसली आनी थंय गेले सगळे जाण. आमी परत म्हटलें ते थंय वयताले आनी थंय अशी गजाल जाली की सगळ्या बाजारकारांक घेवंक ना. म्हणजे बीजेपीची पॉलिसी बारीक मायक्रो लेवलाचेर कशी वयता की सगळ्यांक व्हरोंक ना. थंय फूट घातली आनी थंयसर अमक्या लोकांनी व्हरोंक ना, बाजारकारांक अमक्या लोकांक घेतले आनी बीजेपीचे 4 जाण गेले. आमदारान म्हटलें अमको मनीस नाका, आतां नांव घेयना हांव तुमकां, ना तो विशयीचाचो मनीस ताका नाका घेवं. आतां म्हाका सांगा तुमी जर मिटींग थंय घेतात जाल्यार अर्बन डेव्हलप मिनिस्टर ना तेंचे कितें तरी हें आसूंक जायना. चीफ मिनिस्टर सगळ्यात करूंक शकना. चीफ मिनिस्टर आश्वासनां दिता थंयसर फेल जालें आनी तेन्ना आमी सांगलें. आनी कालचें आंदोलन सुद्दां ते म्हाका जावचें नासलें जर हे 2-3 जाण पदाधिकारी जे खरेच अध्यक्ष आनी बाकीचे आहा तेंकां सांगलें की हांवें तुमकां रिटर्न घेतल्या शिवाय दिनाका म्हणून. आमी तुमच्या वांगडा आसा आमचे जितेश बाबान आनी आमी स्टेटमेंट केला तेंकां टुगेदर फॉर म्हापसा
ह्या तांकां खरो एक्चुअली पळोवंक गेल्यार पाठिंबो दिसलो की हो सगळे म्हापशेकार पाठिंबो दिता आनी आमी सांगलें की आमी तुमच्या वांगडा आसा म्हणून. तुमची दोन दुकानां बंद करा तुमकां दिसता चला या कोण ना ते कळटलें म्हणून. आनी अशा तरेन आमी तांकां मोटिवेट केलें एक्चुअली कित्याक कायद्याच्या भितर वचता. आनी जशें तुमी म्हटलें कितें ऑडिट जाल्या उपरांत हय सारकें तें कित्याक जेन्ना आमी बँकेन जर लोन एक भरूंक ना वन टायम सेटलमेंट दिता न्हू तशें तर विकास करूं येता. जर सोसायटीन सेटलमेंट आसा व्हडल्या बिझनसमॅनाक जर बँकेन वन टायम सेटलमेंटान तुमी भरीत नाका म्हणून सांगता तुमचें लोन माफ केलें म्हणून वयता जाल्यार ह्या बाजारकारांक तुमी कितें दिवं शकना नाचयतात. हे जशें ज्योतिशान सांगलें की टांग ती तलवार म्युन्सिपाल्टी येयली म्हाका हे आमच्या थंय जालें पण तुमचें करता मरे मागीर असेंब्ली येतली कोड ऑफ कंडक्ट लागतलो हे ते व्हरपाचें म्हणजे म्हापशाकारांक हे तेणी पिशे समजल्यात काय कळ्ळें. पूण त्या खातीर अशें जे जेन्ना डिवायड अँड रूल जाता म्हणून ह्यो म्हापसा फॉर टुगेदर फॉर म्हापसा आमी केल्लेली आसा आनी ती फुडें आमी व्हरतली आनी प्रत्येक जाणांक खंय तरी एक आदार दिवचो पडटा की तांची तलवार आमची टुगेदर फॉर म्हापसा दिवचे न्ही आमी सपोर्ट दितलो आमी आदार दितले आनी अशा तरेचे लिगल बॅटल आसा पळय ते आमी फुडें व्हरून हेंचे सॉल्व करतले. राजेश एक खूप महत्वाचा विषय जो आम्ही म्हाका दिसता आयच्या ह्या चर्चेचो एक शेवटचो विषय घेवया. एक टायम असलो ज्या टायमार हांगासर म्हापशेकारांची सत्ता चलताली. म्हापशेकार सांगता तशा पद्दतीन हांगा घडटालें. आयज म्हापशा शहराची आनी म्हापसा मतदारसंघाची रचना अशा तरेन बदलल्या की म्हापशेकारांनी फाल्यां कितलोय जरी आवाज काडलो आनी म्हापशेकारांनी कितल्यो बोवाळ मारलो गेल्यार म्हापशेकार म्हणटात ते नगण्य जाल्लेले आसा. एक नवो हांगासर एक ग्रूप नवे लोकांचो एक अशा पद्दतीन एक हे तयार जाला की जो आयज म्हापसाचो फेथ डिसायड करता पॉलिटिकल फेस. म्हटल्यार आतां म्हापशान नगऱ्यो वेगवेगळ्यो नगऱ्यो जाल्ल्यो आसात आनी तुमी म्हापशेकार आयज मायनॉरिटीन येयल्ले आसात आनी ते लोक आयज मेजॉरिटीन जाल्लेले आसात. ते सांगतात ती पूर्व दिशा अशी परिस्थिती आयज म्हापशान जाल्ली आसा. सो म्हापशेकार आपले आमी म्हणटात गोंयकार आपले अस्तित्व आयज शणत चलता. म्हापशेकार ऑलरेडी आपले अस्तित्व शेणला अशी परिस्थिती आयज निर्माण जाल्या. ह्या परिस्थितीचेर कंट्रोल हाडप शक्य आसा काय की नाही आनी म्हापशेकाराक कितें जाय किंवा म्हापशेकाराक कितें नाका हो विशय आयज खंयच्या राजकीय एजेंडाचेर नाच. जो हांगासर नवो मतदार येयल्लो आसा तेच्यो कितें समस्या आसात तेका कितें जाय हेचेरूच आयज भर दिल्लो वयता आनी त्याच्या खातीर म्हापसा शहराचें राजकारणूय बदलना आनी म्हापसा शहराच्या प्रश्नाची व्याप्ती बदलल्या. ह्या विशयाचेर म्हापशेकार म्हणून तुजें कितें मत? एकदम म्हज्या मनांतलो प्रश्न तुवें विचारलो. आतां कितें आसा की पयलीं आमी जेन्ना दारार उबे रावताले आमच्या वरांड्यान म्हणून उबे रावले दारांतल्यान जर 10 मनीस गेले जाल्यार भितरले 9 मनीस आमच्या वळखीचे आसताले. आज परिस्थिती अशी जाला की 10 मनीस जर गेले 9 मनशांक आमी वळखना. एक मनीस कोण तरी आमच्या वळखीचो आसता. आनी आतां तुवें जें म्हणलें हे मिसकन्सेप्शन आसा की हांगा भायल्या लोकांची मेजॉरिटी जाला. नो अजून मेरेन परिस्थिती इतली हाता भायर वचूंक ना. पण प्रत्येकाच्या मनान हे बिंबवलें गेला की बाबा भायल्या मनशांची आतां मेजॉरिटी जाला तुमकां व्हॅल्यूच ना. हे म्हापशेकारांच्या मनान हे केला. ताका लागून प्रत्येक तुमी जर म्हापशेकाराक विचारशात अरे कसो रे परत परत त्याच ताका कांय डेव्हलपमेंट जायना नासतना तोच आमदार कसो येता तर म्हापशेकार सांगतात आमच्या हातान कांय ना रे ते वयर ज्यो इलिगल हे जालात तेच निवडून हाडटात. पण हे खरें ना. मत मारणारे म्हापशेकारच असतात. मत मारपी हे म्हापशेकारूच असतात. पण त्याच बरोबर म्हापशेकारांचो एक हे जो आसा तो असो भित्रो स्वभाव आतां जाला. पयलीं नाशिल्ले. कितें पयलीं म्हापशेकारांचो शिव आशिल्लो. कितें आतां भित्रो स्वभाव जाला की उघडपणे उलोवपाक लोक भितात आनी तांकां उघडपणे उलोवपाक एक प्लॅटफॉर्म जाय म्हणून आमी हे टुगेदर फॉर म्हापसा केला. पण आज जर तुम्ही जशें म्हटले वेगवेगळ्यो वस्ती जाला कितें तर तुम्ही वायनाडाची गोष्ट आयकला आसतली. केरळान जे वायनाड म्हणून भूस्खलन जालें ती गोष्ट आयकला आसतली. आज जर तुम्ही ह्या वेगवेगळ्या डोंगरांचेर जर लक्ष मारशात 2-2, 3-3 मजली बिल्डिंगी उबे रावल्यात. ताका कांय प्लॅनिंग ना की कांयच हे ना. सो म्युन्सिपाल्टीन ताजे एक सेफ्टी ऑडिट करपाची गरज आसा. नाजाल्यार एक दीस सबंद म्हापसा
त्या हातून नष्ट जावपाची शक्यता आसा. पण ह्या दृश्टीन पॉलिटिकल वील ही म्हापशाच्या राजकारण्यांकडे कडेन ना. आणि ताका लागून आज बाजारपेठ तुम्ही जर पळयली, बाजारपेठेन हे नगरसेवक आपल्याक जाय तसे भायले लोक जे असतात ते तांकां हप्तो दितात आणि कितें दितात कितें त्या हिशोबान आज बाजारपेठ पळयली जाल्यार भायल्या लोकांनी भरून गेल्ली आसा. गोंयकाराक थंय बसतलो जाल्यार येदोसो जागो सुद्दां मेळना. कित्याक गोंयकारा कडल्यान पयशे घेवपाक मातशे फाटी फुडें जावपाक जाता. तो पयशे दीत जाल्यार बोवाळ मारूं शकता कितें. तर भायले लोक कितें आसा जे सांगता ते पयशे दितात आनी तेका लागून आज बाजारपेठ जवळ जवळ काबीज जाल्ली आसा भायल्या लोकांनी. आणि त्या दृश्टीन जर आमी विचार केलो, सकाळी जर तुमी म्हापशान पासय मारशात जाल्यार बस स्टँडा पासून जवळ जवळ तो नवीन जो बस स्टँड इंटरस्टेट जाला थंय पर्यंत जवळ जवळ 1000 तरी मजूर उबे असतात. आणि हे आमी पयर आमी जेन्ना पुलिसां कडेन गेल्ले तेन्ना पोलीस PIकूय आमी सांगलेले की तांकां सगळ्यांचे व्हेरिफिकेशन करा, तांकां कार्डां दियात. कित्याक आज म्हापशान जे चोरयो जातात किंवा हे जाता दरोडे पडटात कितें ही कंटिन्युअस घटना जाल्यात हांगा म्हापशान. आनी खंयचोच चोर धरलो वचना. तेका कारण कितें तर आज अशी परिस्थिती जाली. एक दुर्दैवय हे आसा की आमकां जे सदांच कामगार लागता, गवणो लागता, मेस्त लागता किंवा इलेक्ट्रिशियन लागता, प्लंबर लागता, हे लोक आज गोंयकार लोक उरूंक ना. आदी कितें जातालें, गोंयकार लोक जेन्ना येताले तेन्ना तो चुली पर्यंत आयलो तरी प्रॉब्लेम नासतालो की ताजें घर हांगाच आसा कितें. आनी आमच्या तो पिड्यान पिड्या वळखीचो आसतालो. आतां कितें जालें, हे भायले लोक तुमच्या चुली पर्यंत पावतात आनी तांचें व्हेरिफिकेशन सुद्दां जाल्लें नासता. आनी चुली पर्यंत पावल्या उपरांत तांकां सगळें पळोवपाक मेळटा. आज आमच्यो वावराड्यो म्हणजे आसात त्यो सुद्दां सगळ्यो भायल्यो. सो हांच्या कडल्यान इन्फॉर्मेशन भायर पास जावन आमची सेफ्टी धोक्यान आयिल्ली आसा. आज म्हापशेकार हो भिवन दीस काडटा. जर फाटले थोडे दरोडे आनी चोरयो पळयत तर म्हापशेकार हो भिवन दीस काडटा. सो ह्या दृश्टीन आमी पळयले जाल्यार खंय तरी एक पॉलिटिकल वील आसपाक जाय की बाबा हे सगळे प्रश्न सेटल करपाक जाय. पोलिसांचेर आपलो वचक आसपाक जाय की पोलिसांनी बरोबर एक्शन घेवपाक जाय कितें. ह्या दृश्टीन आमी टुगेदर फॉर म्हापसाय आमी एक प्रयत्न करतले कितें. लोकांनी आमकां तातूंत जर साथ दिली जाल्यार हो प्रश्न आमी निश्चित तडीक व्हरतले. आनी आजुनूय म्हापशाची परिस्थिती इतली वायट जावंक ना की बाबा हांगा भायल्यांच्याच मताचेर आमदार निवडून येतलो अशी परिस्थिती अजून जावना कितें. पण आमी जर अशेंच न्हिदून रावले जाल्यार फुडें फुडें आनी एक 10 वर्सांनी अशी परिस्थिती निश्चित येतली. आणि तो प्रश्न तुम्ही विचारल्या बद्दल हांव तुमचे धन्यवाद मानता. आता फुडली विधानसभेची निवडणूक येवच्या पयलीं म्युन्सिपालिटीची निवडणूक आसा. पूण जेन्ना फोंड्याची पोटवेंचणूक रद्द जाली तेन्ना आता प्रश्न निर्माण जाला की खरेंच म्युन्सिपालिटीचें इलेक्शन हें सरकार घेतलें काय कितें ना कितें तरी निमित्त करून हे म्युन्सिपालिटीचें इलेक्शन टाळटले ते फुडल्या तेंपार आमकां कळोन येतलेंच. म्हणून आमी आयज मुखेलपणान म्हापसा शहरान येवपाचें कारणूच कितें तर ह्या शहराचे प्रश्न आणि ह्या शहराच्या ह्या पुराय प्रश्नाचेर विचार मंथन करून कोण तरी म्हापशेकार एकठांय येतात, एक संघटना स्थापन करतात आणि त्या संघटनेच्या मार्फत ते आता हे प्रश्न तसाच लावपा खातीर प्रयत्न करतात. ही खूप एक पॉझिटिव्ह अशा पद्धतीची गजाल. हालींच्या तेंपार अशा पद्धतीन म्हापशान कितें तरी वेगळें घडलेलें आमकां पळोवपाकूच मेळना. ही संघटना जशी राज्य पातळीचेर आयज इनाफ इज इनाफ ही चळवळ सुरू जाल्ली आसा तशें म्हापसा शहरापुरती टुगेदर फॉर म्हापसा ह्या बॅनरा सकयल आयज ही म्हापसा शहर सांबाळपाच्या खातीर ही चळवळ सुरू जाल्ली आसा. ही चळवळ कितपत यशस्वी ठरता, म्हापशेकार स्वता ह्या चळवळीक कशा पद्धतीन सहकार्य करतात, कोऑपरेट करतात आणि ह्या चळवळीचो जो उद्देश आसा तो कशा पद्धतीन सफल जाता तेवूय आमकां भविश्यांत कळटलें. म्हणून एकूच म्हत्वाची गजाल पुराय गोंयांत आमी जर आमचो गोंयचो विकास कसो जावपाक जाय किंवा गोंयचो विकास ज्या तरेन चल्ला तो आमकां नेमको खंय व्हरतलो, ज्या तरेन अनप्लॅन्ड अशा पद्धतीन विकास सध्या जावपाक लागला तो जर असोच विकास जाय जाल्यार गोंयची परिस्थिती ही म्हापशा सारखी जावपाक मातूय वेळ लागचो ना. आणि त्या खातीर म्हापसा जर सुदारलें जाल्यार गोंयूय सुदारपाक वेळ लागचो ना. आणि त्या खातीर जे कितें ह्यो चुकीच्यो गजाली चल्ल्यात त्या सगळ्या बाबतींत आमकां एकूच म्हणचें पडटलें इनाफ इज इनाफ आनीक सोंसूं नजो. तुमचे खूब खूब
आभार. या संघटनेच्या बाबतीत जो ध्येय धोरणां आसात ती तुम्ही पुराय गोंयकारां मुखार दवरलेली आसा आनी आमची अशी इच्छा आसा की प्रत्येक मुन्सिपल एरियान शहरांनी म्हटल्यार मडगांव, वास्को, दिवचल ज्या ज्या जाग्याचेर मुन्सिपालिटी आसा त्या त्या जाग्याचेर अशा पद्धतीच्यो संघटना जावच्यो. सगळ्या पॉलिटिकल कसलेच मतभेद न दवरता गोंयचे हित त्या शहराचे हित म्हणून नागरिकांनी एकठांय येवचे आनी आपली शहरां वाचोवची. गांव वाचोवच्या खातीर तर आंदोलनां सुरूच आसात. शहरां वाचोवच्या खातीरूय अशाच पद्धतीन वेगळी पॅरलल आंदोलनां ही सुरू जावची पडटली. गांव आनी शहर जर सुरक्षीत रावले जाल्यारूच आमचें गोंय सुरक्षीत रावपाक शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुर्या नायक हाच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकार. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.